नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अवघ्या 24 तासांतच अंमलबजावणी. नेमकं काय आहे बातमी ते सविस्तर जाणून घेण्यासाठी राजकीय प्रिझम या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन व आमरण उपोषण केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलेच तपले आहे. त्यातच आता मराठा आरक्षणावर मोठी अपडेट येत आहे. सुप्रीम कोर्टाचे नवनियुक्त सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी दिलेल्या आदेशानंतर 24 तासांतच मराठा आरक्षण संदर्भातील याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्देश दिल्यानंतर नव्याने विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आल्याने येत्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाचा पदभार गुरुवारी हाती घेता सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आदेश दिले होते. त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय देण्याचे आदेश दिले होते. सरन्यायाधीश गवई यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी मराठा आरक्षणाच्या याचिकांवरील सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन केले आहे. अवघ्या 24 तासातच आदेशाची अंमलबजावणी करीत याबाबतची नोटीस उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीसाठी रवींद्र घुगे, संदीप मारणे, निजामुद्दीन जमादार यांचे विशेष पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी खंडपीठाची स्थापना केली आहे. खंडपीठाची स्थापना करण्यात आल्याने येत्या काळात लवकरच सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे हा मुद्दा लवकरच निकाली लागण्याची शक्यता असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. या बाबतीची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटिशीत या प्रकरणाची सुनावणी कधी सुरू होणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु येत्या काळात लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचे समजते. यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय एस.सी.बी.सी प्रवर्गांतर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काल मराठा आरक्षणासंदर्भात सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या द्विपीठासमोर ही सुनावणी झाली होती. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देताना नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे सांगितले आहे.